कारण नारदजीला जे शरीर किंवा जे सौंदर्य दिलं होतं इतकं सुंदर, इतना सुंदर, इतना सुंदर, कितना सुंदर, बहुत सुंदर, इतकं सुंदर दिलं शरीर, इतकं सुंदर देह दिला, इतकं सुंदर देखणं दिलं महाराज. हो शरीर, पण तोंडात केलं फक्त बंदर. आणि स्वतःचा चेहरा स्वतःला कधीच दिसत नाही. दिसेल काय दिसेल माहिती का, एकतर भुवया दिसतील, ती स्पष्ट नाही, आणि नाकाचा आकार दिसेल, तो बी स्पष्ट नाही. पण कदाचित ते आपल्या मृत्यूच्या बातम्या सांगायला हे चांगल्यात. हे जी नाकाचा आकार आहे तो नाही दिसला कदाचित एखाद्याला, तर समजायचं की 7 दिवस आपल्या हातात आहेत, 8व्या दिवस आपल्याला नाही. भुवय नाही दिसली की 12व्या दिवशी 13व्या दिवशी आपला दिवस मानत महाराज आहेत. म्हणजे हे कानात बोटं घालायची, तो नाद नाही ऐकू आला की किती दिवसात मरण, हे सगळं स्पष्ट दिले. पण आपल्याला तिकडे जायचंच नाही, पण आपल्याला मरायचंच नाही, तर कशाला ते शिकायचंय. नको आम्हाला मरायचं नाही, ते शिकायचं नाही. पण योगी लोक आहेत ना, योगी ते याचं सगळं ज्ञान प्राप्त करतात. आपल्याला ते नकोच, कानात बोटे घालणे नको, आणि ते भोवाय बघू नको. आजपासून भोवाय बघू पण नका. लगे माणसं भोवाय दिसते का आपली भोवाय, नाही तर 13वा दिवस. हे शास्त्रात उल्लेख आहे. सांगायचं तात्पर्य चेहरा फक्त दिला माकडाचा. मग ते 2 राजकुमार शेजारी, आणि 2 राजकुमार बी प्रगट झाले सकाळीच पहाटे. मग सगळे राजकुमार त्या नगराकडे चाललेत, सगळे राजकुमार विश्वमोनी. कारण हे सगळं आता दृश्यमाय रूपीने निर्माण करायचं, कारण बुवा जी बिघडला आहे त्याला जागेवर आणायचं आहे. आणि मग महाराज 2 राजकुमार एकमेकाला चर्चा करू लागले. कार्य म्हटले, मी तर माझ्या आईला सांगितलं होतं सकाळी, आई विश्वमोहिनीचं स्वयंवर करायला चाललोय मी, आरतीचं ताट दारात धान्याचे शेर मांडून ठेव. असं मला वाटलं होतं, मला गॅरंटी वाटत होती की आत्ता मी गेलं की विश्वमोहिनी माझ्याच गळ्यात हार घाली, इतकं मी नटून आलो होतो. पण आपल्यापेक्षा देखणं आहे रे. राजकुमार म्हणला, कोण कोण आहे ते? काय समोर बसले ना, तो ते सकाळ सकाळच किती देखणं दिसतंय. आणि मला वाटतं की ते इतकं देखणं आहे ना, त्या आरती विश्वमोहिनी माळ घालते, आणि ज्या आरती माळ घालते त्या आरती आपण फक्त जेवणच करायचं, निघून जायचं. अशा गोष्टी ऐकल्यानंतर नाराजी तर इतके खुश झाले महाराज. बापरे म्हटले, सगळ्या गावात चर्चा सुरू व्हायला लागली, सगळ्या गावात चर्चा सुरू झाली. आणि इतका आनंद झाला, गेले निघून महाराज. जाता जाता राजाने पाहिलं, आता राजाला ओळखू चालणार नाही, ही नाराजी आहे. कालच माझ्या मुलीची पत्रिका बघायला आली, आणि तेच आज मुलीसाठी लग्न करायला आले. आता राजाने काय बघितलंच नाही. पहिल्या लाईनमध्ये बसले महाराज, अजून कोणी प्रेक्षक आला पण नव्हतं. एकही प्रेक्षक आलं नव्हतं, आणि पहिल्याच लाईनीमध्ये समोर बसले. हो. आणि मग काही वेळाने काही राजकुमार आले, काही राजकुमार अशा लाईनीमध्ये खुर्च्या होत्या, अशा लाईनीमध्ये खुर्च्या होत्या, सगळे राजकुमार आले. आणि मग विश्वमोहिनी त्या ठिकाणी आले. बघा आता इथे एक गोष्ट आहे, कन्या वरेते रूपम, कन्या वरेते रूपम, माता धनम, पिताम श्रुतम, बंधुओ कुलक्षयनम, आणि इतरत्रा मिष्टान्न. असे श्लोक आहे. कन्येवरते रूपम, मुलगी फक्त नवरदेवाचं रूप पाहूनच म्हणजे तयार होते लग्नाला. कदाचित मुलीला आपला पती रूपवान असं वाटतं. आईची म्हणजे सासूची, सासूला वाटतं की जावाई देखणा कमी असेल तर चालेल, फक्त गबरगंड असावा, पैशावाला. बघा अवस्था वेगळी आहे. आता बापाला वाटतं की जावाई हुशार असावा, विद्वान असावा, 2 रुपये कमी कमवणारा असावा. पण कधी जर धोंड्याच्या महिन्यात गावात आला तर लोकांनी नावं नाही ठेवलं पाहिजे. इकडंच बोंबलत फिरला, तिकडं सिगरेट ओढतो, इकडंच गाडी, हे असलं नसावा. असावा, विद्वान असावा. आला म्हणजे शांत राहावा 2 दिवस. बघा, मुलीला आवडतो रूपवान, आईला आवडतो पैशावान, बापाला आवडतो विद्वान, आणि भावकीला वाटतं, भावकी लग्नाला जाते ना किंवा पत्रिका बघते, आपलं नातं गोतं लागते का, धागादोर लागतोय का, म्हणजे भावकी बघती, ती कुळ बघते. आणि कदाचित एखाद्याचं नातं कुळात नाही लागलं तर ते म्हणणार, अरे आपलं धागं लागत नाही, कसं काय सोरपण केलं तिथं. म्हणजे भावकी फक्त काय बघते, ती आपल्या कुळातलं आहे का, नातं गोतं लागते का, धागादोर लागते का, कुठनं आणला ओढकून. आणि जे वराडी असतात ना,
त्यांना नवरीचं घेणं देणं नाही, नवरदेवाचं घेणं देणं नाही, सासू सासऱ्यांचं घेणं देणं नाही, भक्तींचं भटजीचं घेणं देणं नाही, बँडवाल्याचं आरडू आरडू पिप्पांनी वाजू वाजू मेला त्याचं घेणं देणं नाही. वराड्यांना फक्त एकच पाहिजे की जेवण कसं आहे, जेवण जर छान असेल ना बस, मग ते का नाही 50-50 गावात सांगणार. हां, पण नवरा नवरी देखणेत, लाखो रुपये हुंडा दिलाय, महालासारखा मंडप दिलाय, सगळं झालंय, पण जर स्वयंपाक बिघडला, त्याला विचारलं लग्नाला गेला होता, गेलो होतो, मग टमटमला लटकून गेलो, मग काय काय लग्न होतोय का, हे आज्या आणि काय पुऱ्या, अहो अर्धा तास तर ते पुरी लांबतच होती पण तुझ्यात काय नव्हती. म्हणून वराडी मंडळाला फक्त भोज नाही. आता आमच्या पंत महाराज दत्तात्रय महाराजांचं मंगल कार्य, ते मंगल कार्य एका दृष्टीने राज महालय महाराज, तिथे गेल्यानंतर मी गेल्या वर्षी पाहिलं. बापरे, आणि हे सगळं त्यांचं वैभव पाहिलं म्हटल्यानंतर त्यांना मी अतिशय विनयानं म्हटलो की महाराज, या वैभवाचं एक केसभर सुद्धा लेश तुमच्यावर नाही, मी तुम्ही त्यासोबत ठेवलंच नाही, सगळं दाखवल्यानंतर. हां, तर त्यांनी उत्तर नाहीच दिलं, पण सांगितलं सत्संगामध्ये अखंडपणे चिंतन आहे. हो, आणि दुसरी गोष्ट रुद्राक्ष आहे. जे रुद्राक्ष आहेत ना महाराष्ट्रात कुठंच येत नाहीत कारण ते वातावरण तसं नाही ना. हो, आपल्याकडं वातावरण तसं नाही, पण ते रुद्राक्ष पंचमुखी झाडं 2 आहेत. गेल्या वर्षी पाहिलं, ते एक फोडून बघितला. आता ते नेपाळला जास्तीत जास्त रुद्राक्ष आहे, कारण तिथं भगवान शिव जास्त रडलेले आहेत. ते कथा होईल आज, जिथं जास्त रडलेले आहेत तिथं त्या आश्रुपासून रुद्राक्षाची झाडं प्राप्त झाली. पण त्याच रुद्राक्षामुळे त्यांना शांतता परत मिळाली, म्हणून ते अखंडपणे धारण केलं. पंचमुखी रुद्राक्ष यज्ञामध्ये ते सिद्ध करावं लागतात, म्हणजे त्याची कृपा आपल्याला प्राप्त करायची तर सिद्ध करायचे, जेणेकरून पूजा करताना यज्ञ करताना मग तिथं सिद्ध करून मिळतात. म्हणजे माझी कथा होती हिंदीमध्ये, एक 3 दिवसाची तिथं नेपाळला, म्हणून ते पाहायला मिळालं. चला, काय सांगत होतो मी, वराडांना भोजन शिवाय बाकी काय, ते नवरा नवरी काळे आहेत, बुटके आहेत, उंच आहेत, काय आहेत, किंवा ते लग्न पुढं टिकतंय नाही टिकतं काय घेणं देणं, फक्त पोटभर मिळालं का बस, विषय संपला. तसं पहिल्या लांगीमध्येच देखणे स्वरूपामध्ये बसले 2 राजकुमार बसलेले शेजारी येऊन. आणि तिथं बसल्यानंतर सुद्धा तेच चर्चा करायची, काय देखणा मुलगा आहे, कोणाचा मुलगा आहे, कोणाचा राजकुमार आहे, काय वैभव आहे. हो, तेवढ्यात तर विश्वमुनी मैत्रिणीसहित आली, हातात पुष्पहार घेतला, डोळ्यापर्यंत घुंगट आहे, सौम्य चालीमध्ये चलती आहे, आणि नाराजीने तिच्याकडं नाही पाहिलं, खाली पाहिलं. तर त्याला वाटलं ना, नक्की वाटलं की आता सगळ्यात देखणं मी, मग हार माझ्याच गळ्यात घालणार ना, गॅरंटी. गॅरंटी, अशी गॅरंटी वाटते काय काय लोकांना महाराज. मला तर राजकारणातलं एक ग जरी म्हटलं ना तरी मला कळत नाही महाराज. क्रिकेट आणि राजकारण अजून कळलं नाही, आणि नाही कळलं तेच चांगले महाराज. मतदाना दिवशी सुद्धा मला वाटलं तर करतो मी म्हणतात, मग लोक म्हणतात मग करीत जावं महाराज, कोणालाही करीत जावं, नाही कोणाला करतो नोटाला तरी करीत जावं, बरं असू द्या म्हटलं. काही लोक महाराज इतके गॅरंटीने पार गुलाल GCP वगैरे आणतात, गॅरंटीने. झालं तशी घटना झाली महाराज, तुम्हाला काय सांगायची गरज नाही. बस विजय घोषित झाला आणि GCPने गुलाल उधळला, इतके नाचू लागले, इतके नाचू लागले, इतके नाचू लागले, पण जे पडले होते का त्यांनी फेर अर्ज केला, आम्हाला मान्य नाही, फेर मतमोजणी. आणि मग त्यांची मतमोजणी फेर चालू झाली. इकडं ज्यांचं घोषित झालं नाव, अगोदर ते नाचत बसले, आणि ते नाचत बसले तेवढं तर फेर मतमोजणीमध्ये 318 मतदानाने ते पडलेला माणूस जिंकला, आणि जो घोषित केला होता ना ते तिकडंच नाचत होतं, त्याला माहितच नाही की फेर मतदान झालंय, म्हणजे मोजणी झाली, त्याच्यात ती पडलेलाच जिंकलंय. आणि मग ज्या वेळेस त्यांनी गुलाल दुकानात महागारी पाठवला होता हारला म्हणून, ते मागून घेतला, आणि जेव्हा डबल गुलाल उधळायला लागले तेव्हा ती पार्टी म्हणते अरे हे ते पडलेलं हे गुलाल का उधळायला लागले. मग काही वेळाने कळलं की ते 318 मतांनी निवडून आले, झालं का यांचं संपलं. अशी काय काय तयारीत असतात महाराज, गॅरंटी असते. तसं गॅरंटी होते. विश्वमोहिनीने महाराज नाराजीकडे पाहिले सुद्धा नाही, हो काय पाहिलं सुद्धा नाही नाराजीकडे. काय नाराजीच्या लाईनीमध्ये 50 राजकुमारावरती, त्यांच्याकडे पण पाहिलं नाही, आणि गेले दुसऱ्या लाईनीमध्ये. नाराजीने विचार केला 2 मिनटं 4 मिनटं 5 मिनटं झाले, 10 मिनटं झालं, अजून हार कस का पडला नाही, म्हणून वरी मान बघितली तर समोर विश्वमोहिनी नाही, कुठे दुसऱ्या लाईनीमध्ये. तिथून ते उठलं, आणि दुसऱ्या लाईनीत जे पहिल्या रांगेत बसलं होतं त्याला उठवलं, आणि तिथे जागेजवळ बसलं. असं करत 9 लाईनी बदलल्या, पण विश्वमोहिनीने नारदाकडे पाहिलं नाही. शेवटी विश्वमोहिनीने शेवटच्या
खुर्चीवर आसनावर बसलेले राजकुमाराच्या स्वरूपामध्ये 14 भुवनाचा राजा विष्णुदेव त्याच्या गळ्यात वरमाला घातली आणि एका क्षणात निघून गेले महाराज. आणि नारदजी नुसतं खुर्च्याच फिरत बसलं, विष्णुमुनी गेली कुठे. आणि मग राग आला महाराज, राग येतो, राग आला की हे राजकुमार बी सोबत चालत होते. राग आला महालाच्या बाहेर गेले की नारदजीला रागाला रडू लागले. इतकं देखणं सुंदर जगातलं रूप आहे माझ्या विष्णुदेवाचं आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा हो रवीशा शिकला लोपलिया. सूर्याचं तेज ज्याच्या तेजा पुढे फिकं पडत आहे, इतकं देखणं मी सौंदर्य घेऊन आलोय. झालं काय असं म्हटलं ते राजकुमार म्हटले, नारदजी आम्ही ओळखलंय तुम्हाला, काय अवतार केलाय, काय म्हटले काय चेहरा, काय माकडासारखं थोबाड घेऊन आलात म्हटले. बघा पाण्यात. मग तिथं पाणी दिसलं, त्या पाण्यात चेहरा बघितला, सगळं शरीर सुंदर दिलंय, पण विष्णुदेवानी कपट केलंय, तोंडातच फक्त माकडाचं तोंड दिलंय. आता किती वाईट वाटलं असेल. बापरे, आता इतकं वाईट वाटलं महाराज, इतकं वाईट वाटलं. रडायला लागले, फार तळपायाची आग मस्तकाला गेली. राजकुमारला सुद्धा शाप दिला ना, म्हणजे मूर्खांनो, कालपासून तुम्ही माझ्या सोबत आहेत, एका ब्राह्मणाची टिंगल केली, उपास केला, अपमान केला, मला कालच सांगितलं असतं तिथं थोबाड घेऊन मी गेलो नसतो. केवढा मोठा अपमान झाला माझा. शाप देऊन तुम्ही राक्षस व्हाल, ब्राह्मण कुळात जन्म घेताल पण राक्षस व्हाल. मग हे शिवगण लागले की रडायला, आले मूळ स्वरूपात आले की आम्हाला माफ करा, आम्ही शरण आलोत, आम्ही राजकुमार आहोत, आम्ही भगवान शिवाचे शिवगण आहोत, माफ करा, शाप माघारी घ्या. पण आता दिलाय, एकदा दिलाय, मग उशाप द्या. अभय मग उशाप दिला. काय तुम्ही 7 जन्म पहाटेचा काकडा, भजन, कीर्तन, कथा, हरी, जागर हे जर सगळं तुम्ही केलं तर 7 जन्मानंतर मुक्त होताल राक्षस कुळातून. पण विरोधी भक्ती केली देवाबरोबर भांडण करून तर 3 जन्मात मुक्त होताल. त्या शिवगणाने विचार केला, काकडा हरिपाठ करून 7 जन्म हरिपाठ करता आणि मग 3 जन्म इथं देवाला शिव्या देऊन मुक्त हो की, आहे का नाही. भक्ता राखी पायापासून दुर्जनाशी. पायापाशी ठेवतोय पण उद्धार अगोदर दुर्जनाचं करतोय. अलग लक्षात. तुम्ही आखी चरित्र बघा देवाचं, आजपर्यंतचं चरित्र बघा. विभीषणाचा नंतर उद्धार केला, अगोदर रावणाला मुक्त केलं, अगोदर कंसाला मुक्त केलं, मग नंतर विदुर असतील, सगळे भक्त असतील, उद्धव असतील, अगोदर हिरण्यकश्यप, अगोदर हिरण्यक्ष, अगोदर त्यांचा उद्धार करते, नंतर भक्ताचं करते, पायापाशी ठेवते ते. तसं महाराज तुम्ही 3 जन्म मुक्त होतात, तुम्हाला विरोधी भक्त करावं लागेल. म्हणजे ठीक आहे, गेले निघून. ते 2 राजकुमार, पहिला त्यांचा अवतार झाला हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप, त्या राजकुमारांचा राक्षस कुळातला पहिला अवतार. दुसरा अवतार झाला रावण कुंभकर्ण आणि तिसरा अवतार झाला वक्रदंत शिशुपाल. नंतर ते शिवगण मुक्त झाले. यांनी विरोधी भक्ती केली म्हणून 3 जन्मात देवानी लवकर इमिजिएटली ऑन दी स्पॉट लवकर फास्ट केला. याचा अर्थ आहे की तुम्ही सुद्धा देवाला शिवाय लवकर मुक्त व्हा असं नाही बरं का. ते त्यांच्या प्रारब्धात होतं, कारण ते त्यांचेच होते ना, शिवगणच होते ते. हो, सांगायचं तात्पर्य, राग आला, रागाच्या भरामध्ये एका क्षणात हाक मारले, हे देवा, एका क्षणात प्रगट हो. श्री हरी परमात्मा त्या विश्वमोहिनीला घेऊन रथासहित प्रगट झाले. आणि रथासहित प्रगट झाले का, आता ही माया शिवाची होती, भगवान शिवानी माया टाकली होती ना, म्हणजे ह्याला जागेवर आणण्यासाठी. आणि ती माया अजून तशी होती. काय राग आला महाराज, इतकं भयान राग आला आणि विष्णुदेवाला शाप दिला, देवा मी तुझा भक्त होतो ना, अरे माझ्या विश्वमोहिनीमधून तू विरह निर्माण केलास, मला तळतळायला लावलं, मी तुला शाप देतो, पुढच्या जन्मात सुद्धा तू तुझ्या पत्नीपासून असाच विरह करशील, रडशील, झाडाला मिठी दगडाला मिठी मारशील, माझा शाप देवा. आणि हा चेहरा देऊन माझा सगळ्या जगात अपमान केला ना देवा,
तर पुढच्या अवतारात तुला एकही माणूस सहकार्य करणार नाही, तुला माकड, तुला वानरच घेऊन पुढचं कार्य पार पडावं लागेल, असा शाप दिला महाराज. आणि मग भगवान शिवला म्हटलं, अरे बापरे, आता हे तर खातं बिघडलं. फक्त नारदजीला मूळ जागेवर आणायचं होतं, पण नारदजीनं तर देवाला शाप दिला माझ्या. मग मूळ माया बाजूला काढली. माया बाजूला काढली की नारदजी म्हणतात, देवा मी कुठे आहे, तुम्ही कुठे आहेत? ज्या विश्वमोहिनी मोहिनीकडे पाहिल्यानंतर वासना प्रगट झाली होती, त्या विश्वमोहिनीकडे पाहिलं की म्हणजे आई तुम्ही इथं कसं काय राहतात? देवा मी तुम्हाला काय शिव्या दिल्या का, काय शाप दिला का? विष्णुदेव म्हटले, दिलंय ना, ते बरं झालं, तू दिलंय ना, ठीक आहे नारदजी, मी स्वीकारले. आलं का लक्षात? मी स्वीकारले, मला नाही राग येणार. आपलंच लेकरून आपल्याला शिव्या देतं, आपलंच लेकरू आपल्याला शिव्या देतं. आणि मग ती आईबाप म्हणतात, महाराज काय पोरग काय बोलते, मला काय शिव्या तर इतक्या भारी देते ना. वा वा वा, चांगला आनंद आहे महाराज, कारण ते लहानपणी आवडतात ना, त्याचा राग येत नाही. नारदजी तू दिलेला शाप आहे ना, मी स्वीकारला आहे. आणि म्हणून विष्णुदेवाचा पुढचा अवतार झाला रामप्रभूचा. आणि रामप्रभू तर 6 महिने सीतेचा विरह रामप्रभूला रडून 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 आता ते रामायणामध्ये महाराज. कारण माझा उद्देश म्हणजे माझी जी सुरुवात झाली ना आजोबापासून, हे रामायणाची झाली. या 10 वर्षात शिवपुराण भागवत करायला लागलो. पण आजोबा आमच्या बाबांची आणि मी रामकथा ही म्हणजे जास्तीत जास्त प्रमाण होतं. पण प्रदीपजी मिश्रा इथं महाराष्ट्रात काही येऊ नये. आणि मग त्यांनी जास्त, कारण मीडियाद्वारे मग काय असते, एखादी गोष्ट लहान आहे किंवा ते अत्यंत प्रभावी आहे, पण जोपर्यंत प्रचार सोनं मातीत पडलंय आणि ते माहितीच नाही, 1000 लोक जातात तिथून. पण पारख्याला तिने बघितलं, बापरे हा तर सोन्याचा दगड आहे. पाहिल्यानंतर मग सांगितलं, मग सगळे म्हटलं आम्ही इथून जात होतं. तसं शिवकथाही प्रभावीच आहे, भागवत प्रभावीच आहे, रामायण प्रभावीच आहे. पण कोण किती त्याचा प्रचार करून मीडियापर्यंत तोच करतंय, ही त्याच्या स्टेटसवर आहे. तसं प्रदीपजी मिश्रा आले महाराष्ट्रामध्ये आणि काय कथा त्यांच्या अप्रतिम झाल्या, लाखो लोक आले. आणि मग आम्हालाही फोन आले की तुमच्याकडून सुद्धा आम्हाला शिवकथा ऐकायची, रामायण आम्ही ऐकलंय, कुणी भागवत कथा. तसं प्रभावी आहे. तसं रामकथेमध्ये जो विरह झाला हे नारदाने दिलेला शाप आहे दादा. आणि म्हणून रामप्रभूंनी एकही माणसावर विश्वास ठेवला नाही रामावतारात. माकडांना घेऊन गेले युद्ध करायला, अलग लक्षात. म्हणजे वानर बरे पण नर ना बरे, अलग लक्षात. नर ना बरे. आता रामप्रभूच्या माकडाच्या जागेवर काही लोक जर सहकार्य करीत असते ना, त्या काळात पूल बांधायला येते, तर रामप्रभूकडून हप्ताच वसूल केला असता. देवा लय कष्ट घेतलं आम्ही त्या काळात, तुमच्या वाईट काळात. मग महिन्याला हप्ता जाऊन घेतला असता महाराज अयोध्यामध्ये. पण शाप दिला, स्वीकारला. आणि मग महाराज नारदजीने शाप दिल्यामुळे त्यांची वाचा, मन, बुद्धी सगळंच अपवित्र झालं. शरीर थरथर कापू लागलं. आणि मग घाबरले. सांगितलं, देवा माझी अपवित्र झाली वाचा आहे, मी विनाकारण तुम्हाला शाप दिला आहे, आता याच्यातून मला मुक्त करा, काही करा, मला याच्यातून मुक्त करा. विष्णू देव म्हटले की तुम्ही आता काहीच करू नका, ब्रह्मलोकात जा. आणि ब्रह्मलोकात जाऊन ब्रह्मदेवाकडून तुम्ही शिव आणि पार्वतींची गोड कथा ऐका. ज्यावेळेस शिवकथा तुम्ही श्रवण करता त्यावेळेस जे अपवित्र झालेली वाचा आहे, अपवित्र झालेलं मन आहे, अपवित्र झालेलं चित्त आहे, शरीर आहे, हे सगळं पवित्र होईल. याला एकच पर्याय आहे, शिव कथा श्रवण करणे. आणि मग महाराज नारदजी ब्रह्मलोकात जातात आणि ब्रह्मदेवाला प्रार्थना करतात की मला तुमच्या मुखातून शिवकथा ऐकायची. आणि तीच शिवकथा आपण या ठिकाणी पाहत आहोत. जय मंगलम, जय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. हे धन्य तेरी माया जग में, ओ दुनिया के रखवाले. भगवान शिवजीची कथा सुरू झाली, प्रारंभ झाला. आणि मग काय महाराज त्यांच्या लीला आहेत. हे धन्य तेरी माया जग में, ओ दुनिया के रखवाले,
शिव शंकर डमरू वाले, शिव शंकर भोले भाले, शिव शंकर डमरू वाले, शिव शंकर भोले भाले, शिव शंकर डमरू वाले, शिव शंकर भोले भाले। वाह वाह क्या बात है। है धन्य तेरी माया जग में वो दुनिया के रखवाले, शिव शंकर डमरू वाले, शिव शंकर भोले भाले, शिव शंकर डमरू वाले, शिव शंकर भोले भाले, शंकर डमरू वाले, शिव शंकर भोले भाले, शिव शंकर डमरू वाले, शिव शंकर भोले भाले। नहीं इस दुनिया में तेरे जैसा वरदानी, तेरा जैसा वरदानी, ना जाने किस पर खुश होकर तू क्या से क्या कर डाले। मेरे शिव शंकर है भोले, शिव शंकर डमरू वाले, मेरे शिव शंकर वो भोले, शिव शंकर डमरू वाले। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करते हैं बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। सर्वांनी एकदा उठून उभा राहायचंय, जागेवर 2 मिनिटं बदलायचं। शिवाजी की भक्ति है निराली, शिवाजी की